घट मांडायचा असेल तर भगवंताचा घट मांडा, आणि तो कसा असला पाहिजे, त्या घटाचा खरा अर्थ काय आहे बद्दल आपण घटस्थापना जरूर करतो, परंतु घट म्हणजे काय? घट कोणाला म्हणावं? घट हे कशाचं संवर्धन आहे? आणि बोट धरून चालविशी रे घट मांडला देवाचा. जो आपल्याला बोट धरून चालवतो त्याचा घट मांडला पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे, त्याची आठवण केली पाहिजे. घट हे म्हणजे एक साठवण. घटाचा अर्थ होतो एक साठवण करणे, साठवून ठेवणे. अमृतकुंड आहे घट म्हणजे. घटाचा सारासार अर्थ होतो एक कुंड आहे. घटाचा सारासार अर्थ होतो घट म्हणजे कुंड. कुंड कशासाठी असतं? कुंड अनेक प्रकारचे आहेत. अमृतकुंड आहे. तुमचं देहरूपी कुंड आहे. हा देह एक घट आहे. याच्यामध्ये एक आत्मा नावाचा एक कलश आहे. आत्मरूपी कलशाला ज्याला ओळख, आत्मरूपी कलश देहरूपी घटकावर आहे. या देहरूपी घटावर आत्मरूपी कलश आहे, आणि आत्मरूपी कलश त्याला एक टोक आहे, त्या नारळाला शेंडी आहे. ते ब्रह्मानंदाचं बुद्धीचं महान प्रतीक आहे. देहरूपी कुंडामध्ये, देहरूपी लोट्यामध्ये, देहरूपी कुंडामध्ये बुद्धिरूपी आत्मरूपी एक घट असतो. म्हणून या घटालाच काय म्हणतात? आपण याचं स्मरण करावं, याची साठवण करायची, याची जपवणूक करायची आहे. जपवणूक होते. कुंड हे जपवणूक करते. बुद्धी सुद्धा एक जपवणुकीचं पात्र आहे. तुमचं ब्रह्मानंद हा असा एक घट आहे, देहरूपी घटावर बसलेला असा बुद्धीचा एक कळस आहे की त्याच्यामध्ये फक्त ब्रह्म अमृतच साठवलं जातं. 9 दिवस उपवास पकडा, आरत्या म्हणा, खूप आनंदोत्सव साजरा करा, पण त्याचा मूळ सार मात्र लक्षात घ्या. मनोरंजनासाठी पूजा करू नका हो. मनोरंजनासाठी पूजा नाही करावी. घटस्थापना हा मनोरंजनाचा भाग नाही आहे, हा आत्मरंजनाचा भाग आहे. आत्मरंजन करा. घटस्थापना हा आत्मरंजनाचा भाग आहे. आत्मरंजन करा. ज्याचं आत्मरंजन झालं त्याच्या देहरूपी कुंडामध्ये अमृतरूपी कळसाची स्थापना झाली. बुद्धी ब्रह्मांडाची स्थापना झालेली आहे, आणि त्याच्यामध्ये पवित्र विचार साठवून ठेवण्याची आज गरज आहे. आणि पवित्र विचाराचं, आपल्या पवित्र संस्कृतीचं संवर्धन आणि जतन करण्याची गरज आहे. आपल्या पवित्र संस्कृतीचं आणि संस्काराचं, सुसंस्काराचं जतन करा, संवर्धन करा. असा अमृत कुंड, असा एक घट ज्याच्यावर बुद्धिरूपी कलश आपण स्थापन करतो. म्हणून आयुष्यामध्ये मनोरंजनासाठी सण साजरे करू नका. आत्मरंजनासाठी सण साजरे करा. आत्मरंजन हे भगवंतापर्यंत पोहोचवणारा मार्ग आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला बोध प्राप्त होतो. त्याच्यामध्ये बोध प्राप्त होतो, आणि तो बोध किती मोठा आहे माहित आहे तुम्हाला? ज्याला बुद्धीचा बोध प्राप्त झाला त्याच्या जीवनामध्ये त्याचा कळश आकाशा एवढा झाला. त्याचा कळश आकाशा एवढा झाला. तुका म्हणे मी आकाशा एवढा. तुका झालाच आकाशा एवढा. म्हणून खूप व्यापकता आहे याच्यामध्ये. आत्मरंजन हे व्यापकतेसाठी आहे, खूप व्यापलेलं आहे. आणि मनोरंजन हे क्षणार्धात नष्ट होणारं एक नश्वर चीज आहे. टीव्ही मालिका आपण लोक पाहतात, तात्पुरतं मनोरंजन असतं, त्याचा संस्कार घडतो, सुसंस्कार नाही घडत. सुसंस्कार घडण्यासाठी आत्मरंजनाची गरज आहे.
पण मनुष्य कुठलाही बोध घेत असताना त्याच्यामध्ये आत्मरंजन आहे की मनोरंजन आहे याचा विचारच करत नाही, आणि आपल्याला नेमकं त्या सिरियलमधून काय घ्यायचं त्याचाही विचार करत नाही. आत्मरंजन जर असलं तर तो सिरियलच पाहत नाही, त्याला सर्वच काही समजायला लागते. मनोरंजन हे नश्वर चीज आहे बुवा, काही क्षणार्धात ते नष्ट होते, तो आनंद द्विगुणित राहत नाही. आत्मरंजनाचा आनंद हा परमोच्च परमानंद आहे, तो द्विगुणित राहतो. सतसंगती घडो सदा. अरे सतसंगत जर घडली ना तर मनोरंजनाची गरज राहणार नाही, आत्मरंजन तुम्हाला सहज प्राप्त होते. तुझं विना नाही मज पामरा एक सहारा. देवा, मी तर एक पामर आहे आणि मला तर कुठलाच सहारा नाही हो तुमच्याशिवाय, म्हणून तुमची सतसंगती मला नेहमीसाठी घडू द्या गुरुदेवा, नेहमीसाठी घडू द्या. मला मनोरंजन नको जीवनामध्ये. मनोरंजन हे आळस आहे. मनोरंजन एक आळसाला मनोरंजन असं आहे की त्याच्यामध्ये आळस निर्माण होतो, आणि आत्मरंजन असं आहे की त्याच्यामध्ये आळसच नाही, ते व्यापलेलं आहे, व्यापक आहे. कारण जे नश्वर आहे, जे नष्ट होते ते मनोरंजन आहे. मनोरंजन किती काळासाठी? तुम्ही एखादं चांगलं गीत ऐकलं, संपलं, झालं मनोरंजन. नंतर परत तुम्हाला त्याचं स्मरणही होत नाही. किती क्षणार्धात नष्ट होते. सायंटिफिक रिझन आहे, अध्यात्म रिझन आहे, ऋषी रिझन आहे. हे वायफळ भाषा थोडी आहे भाऊ. हे संताचे बोल आहेत, साधूचे बोल आहेत. हा व्यवसाय नाही आहे, हे व्यापारीकरण नाही आहे. संताचे बोध हे व्यापारीकरणामध्ये येत नाही. मनोरंजनाचे बोध हे व्यापारीकरणात येतात. संताचा बोध हा पैसा कमवण्यासाठी एक व्यवसाय नाही आहे हो. तसं जर असतं तर तुम्हाला तर माहित आहे, एक व्यवसाय जर असता, ते व्यवसायामध्ये ते बसतच नाही, ते मनोरंजनाचा भाग नाही आहे. संत बोध हा आत्मरंजनाचा एक भाग आहे. मनोरंजन नष्ट होणार आहे. संताचे बोध हे सुसंस्कार घडवतात, माणूस घडवतात. मज माणूस द्या, मज माणूस द्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, मज माणूस द्या, मज माणूस द्या. देवा, मला माणूस दाखवा हो. ते भगवंताला उच्चारून म्हणतात. तुम्हाला थोडंच मागितलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, मला तुम्ही माणूस द्या म्हणून. तुमच्यामधला माणूस त्यांना दिसला नाही म्हणून त्यांनी भगवंताकडे मागणी केलेली आहे. देवा, मज माणूस द्या, आता मज माणूस द्या हो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, आमचे महाराज म्हणतात, मला माणूस द्या हो. असा माणूस द्या देवा की त्या माणसामध्ये तुम्ही मला दिसले पाहिजे. मला भगवंत द्या हो. देवा, तुमचं दर्शन होण्यासाठी माणसामध्ये मला माणूस पाहिजे हो. किती मोठी मागणी आहे हो देवाची, किती मोठी मागणी आहे देवाची, किती मोठी मागणी आहे देवाची. देवाची मागणी किती मोठी आहे. मज माणूस द्या, मला माणूस द्या. तुमच्यामध्ये जर माणूस असेल तर तो माझ्यासाठी भगवंत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, मज माणूस द्या. आणि आपल्यात माणूस असूनही त्या माणसाची ओळख आपल्याला नाही आहे. आपण फक्त मनोरंजनाकडे जास्त वळतो, आत्मरंजनाकडे वळत नाही. मोबाईल, टीव्ही, अनेक प्रकारचे मनोरंजन आपण पाहतो. मोबाईलवर, टीव्हीवर मनोरंजनच पाहत राहतो. त्या मनोरंजनाचा लाभ काय आहे तुम्हाला? आत्मरंजन करा. आत्मरंजन हे सतसंगती घडो सदा, तुझं विना नाही मज पामरा एक सहारा, एक सहारा. शोधाया गेलो बुद्धिवंत नाही कळेना. मनोरंजन जर पाहत असाल तर तुम्हाला बुद्धिवंत कळणारच नाही कोण आहे. बोध कुणा द्यावा रे, बोध कुणी घेईना. आचरण लुटले रे सारे, नाही उरला कुणाचा सहारा. मनोरंजनामध्ये फक्त आचरण लुटल्यासारखं दिसते, काही तुम्हाला आत्मरंजन होऊ शकत नाही. कोण करता कोण करविता काही कळेना. मनोरंजन काही क्षणासाठी आहे, नंतर काही कामाचं नाही. तुम्ही आजारी पडल्यानंतर मनोरंजन काही तुमच्या कामात येणार नाही. तुम्हाला दुःख झाल्यानंतर मनोरंजन कामात येणार नाही. क्षणार्धात ते तात्पुरतं लागत जाईल, तो कायमस्वरूपी उपाय नाही आहे, मलम नाही आहे तो. आत्मरंजन, भगवंताचं चिंतन, नामस्मरण हेच तुम्हाला दुःखामध्ये तुमचे विल पॉवर वाढवते. सायंटिफिक रिझन आहे, अध्यात्म रिझन आहे, ऋषी रिझन आहे.
मनोरंजन हे तुमचा आत्मिक विल पॉवर वाढवू शकत नाही. तुमचा विल पॉवर वाढण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये आत्मरंजन, भगवंताचं नामस्मरण, चिंतन आणि बोध, संतांचे बोध हेच जीवनामध्ये तुम्हाला आयुष्य देतात. तुमच्या आयुष्याचं संवर्धन करतात, आयुष्य घडवतात, माणसामधला माणूस दाखवतात. माझं माणूस द्या हो, माझं माणूस द्या. तुम्हाला माणूस दिसल्याशिवाय राहत नाही. कारण राष्ट्रसंत तुकोजी महाराजांनी म्हटलेलं आहे, भगवंताला म्हणतात राष्ट्रसंत तुकोजी महाराज, देवा मला माणूस द्या, मला असा माणूस दाखवा की त्या माणसामध्ये मला तुम्ही दिसले पाहिजे हो, तुम्ही दिसले पाहिजे. काय सुंदर माऊली, किती जोरदार आहे, काय आचरण आहे, काय सुंदर बोध आहे, काय मुळार्थ आहे बंधूंनो, किती मोठा मुळार्थ आहे. कळला रे कुणा म्हणून म्हणती संत हाची एक सहारा, नाही कळला रे कुणा म्हणून म्हणती संत हाची एक सहारा. काय कळला तुम्हाला? बुद्धीला बोध हाची खरा, धार लाविसी बुद्धीला बोध हाची खरा. तुमच्या बुद्धीला धार लावा, सतसंगतीची धार लावा हो बुद्धीला, तुमची सतबुद्धी तुम्हाला प्राप्त होईल. डोईवर घेऊनी ज्ञानामृताचा घळा, फिरतो रे दारोदारी खोल खोल रे आता, उघड उघड रे दार आता, अंतकरणातून पाजर फुटला रे. उघड उघड दार देवा आता, तुझविना नाही मज कोणी रे. संसारा येते घरा संतती सतसंगती घडो. संसारा येती घरा मज नाही कोणी रे. संसारा येते घरा, काय लिहिता बा तुम्ही, मला हे समजत नाही. संसारा येती घरा संतती, संसारा येती घरा संतती सत घडो सदा. बोधड झाली बुद्धीची दारे, सतसंगती कर रे सदा. दार लाविसी बुद्धीला बोध हाची खरा, नाही कळला रे कुणा म्हणून म्हणती संत हाची एक सहारा. देवा, संतती सुद्धा भाग्यानं घ्यावी लागते. आणि संतती जर तुम्हाला संसारात आलेली संतती जर घडवायची असेल तर त्या संततीच्या बुद्धीला धार लावा. संततीच्या बुद्धीला जर धार लावली नाही स्वतःची, तर त्या तुमच्या संततीची बुद्धी बोधळ राहील. आणि बोधट असलेली बुद्धीची धार ती धारदार होणार नाही, ती सद्बुद्धी होणार नाही. त्याला सतसंगती घडवा. संतती जर चांगली घडवायची असेल तर त्या संततीनं जीवनामध्ये सत काय आहे याचं परीक्षण करावं. प्रत्येकाच्या घरामध्ये संतती निर्माण झालेली आहे, पण संततीचं सुद्धा एक कर्तव्य आहे की त्या संततीनं आपण नेमकं कोणत्या मुद्द्यावर, कोणत्या जीवनाच्या पाऊल वाटेवर पाऊल टाकतो आहे याचा संततीनं विचार करणं गरजेचं आहे. फक्त साधूच्या संतांच्या संस्कारावरच फक्त ते घडणार नाही, तर संततीला सुद्धा स्वतःचं आपलं वळण योग्य आहे का याचं आत्मचिंतन करणे फार गरजेचं आहे. म्हणून तुमच्या घरामधली जी संतती आहे तिला आत्मचिंतन शिकवा. जी संतती आत्मचिंतन शिकणार नाही ती फक्त मनोरंजनाकडे वळेल. आणि मनोरंजन हा नष्ट आणि नश्वर होणारा एक भाग आहे. आणि देवाचं स्वतःचं सतसंगती जी आहे हा आत्मरंजनाचा एक भाग आहे. म्हणून सतसंगती घडो सदा, तुझं विन नाही मन बज पामरा एक सहारा. देवा, तुझ्यापासून जी सतसंगती मिळते तो एक आमच्यासाठी, आमच्या पामराला, मी तर एक पामर आहे, माझं पामरा, माझ्यासाठी तूच एक सहारा आहेस. आयुष्यभर अंतकरणामध्ये पाजर जो फुटतो तो कोणाला फुटतो? जो आचरण पवित्र ठेवतो, ज्याची सतसंगती नेहमीसाठी पवित्र आहे. सतसंगती घडो सदा, तुझं विन नाही मज पामरा एक सहारा. देवा, तुझ्याशिवाय मला कोणीच नाही. सतबुद्धी घेण्यासाठी बोधट जी बुद्धी झाली तिला सताची धार लावण्यासाठी तुम्हा आम्हा लोकांना सतसंगाची आवश्यकता आहे. मनोरंजनाची आवश्यकता नाही हो. मनोरंजन तुम्हाला वेळ करणार, ते क्षणार्धात नष्ट होते, ते कायम नाही आहे. आत्मरंजन हे तुमच्या जीवनाचं एक अमृत घटक आहे, अमृत घट आहे. आज तुम्ही नवरात्र आरंभ होतो आहे, तुम्ही 9 दिवस घट मांडता. देहरूपी कुंडामध्ये
बुद्धिरूपी अमृत कुंडातला घट जो तुम्ही मांडला याला धारदार करण्यासाठी सतसंगती घडू द्या. 100% जीवनामध्ये तुमचा नवरात्र महोत्सव हा 100% तुम्हाला ब्रह्मावस्था प्राप्त करून देईल आणि तुमची स्वतःची ओळख तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे तुमचं आत्मरंजन असेल, मनोरंजन नसेल. म्हणून 9 दिवस तुम्ही मनोरंजनासाठी उत्सव साजरा करू नका. देवीचा उत्सव साजरा जर करायचा असेल तर आत्मरंजन करा. आणि आत्मरंजन करायचं असेल तर देहरूपी कुंडामध्ये ब्रह्मरूपी अमृत कळस ज्या वेळेला तुमचा धारदार होतो त्यावेळेला त्याचं संवर्धन करण्यासाठी तुम्हाला सतसंगतीची आवश्यकता आहे. हे विसरू नको. हे विसरता कामा नये. एवढी जाण ठेवा. जय गुरुदेव, जय माऊली. कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुढील नवनवीन व्हिडिओ करिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अरे हो, बेल आयकॉनवर क्लिक करा.